अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र मधील अध्याय 4। अनसुयाचे पातिव्रत्याच्या प्रभावाने ब्रह्मा विष्णू महेश 3 बाळ झाले। ते पुढे ऐक्य होऊन श्री दत्तात्रय रूप धारण केले। हा पहिला अवतार। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्यै नमः। ऐसी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव चुरुचरणी। ऐक शिष्य चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी, आठवी तसे तुझ्या प्रश्नी आधी मध्यावसानक। प्रश्न केला बरवानिका, सांगेना आता तुझ विवेका। अत्री ऋषीचे पूर्विका, सृष्टी उत्पत्ती पासून या। पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होती सर्व ठाई। आपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची करणे। उदक आपण नारायण सर्वांठाई वास, पूर्ण बुद्धी संभव प्रपंच गुण, हिरण्य अंड निर्मिला। तेची ब्रह्मांड नाव झाले, रजगुण ब्रह्मा येथे निर्मिले। हिरण्य गर्भ पावले, देवता वर्ष एक होले। तेची ब्रह्मांड देखा, फुटणे शकल झाले ऐका। एक आकाश एक भूमिका, होऊन ठेले शकल दोन्ही। ब्रह्मा तेथे उपजोण, रेचिले 14 भुवन। 10 दिशा मानसा वचन, काळ काम क्रोध सकळ। पुढे सृष्टी रचाव्यासी, सप्तपुत्र उपजवी मानसी। नाम सांगेन प्रियसी, 7 जन ब्रह्मपुत्र। मरीची अत्री अंगिरस, पुलस्त्या पुलह ऋतू वसिष्ठ। सप्तपुत्र झाले श्रेष्ठ, सृष्टी करता ब्रह्मा जाण। सप्त ब्रह्मा म्हणले अत्री, तेथुनी पीठ गुरु संतती। सांगेन एका एक चित्ती, सौभाग्यवंत नामधारका। अत्री ऋषी अत्रीची भार्या, नामती येईचे अनुसया। पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तेची जाण। तिचे सौंदर्य लक्षण, वर्णू शक्य ऐसा कवणो। जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे कृप काय सांगो। पती सेवा करीभूत, समस्त सुरवर भयभीत। स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित, म्हणून चिंतिती मानसी। इंद्रादी सुरवर मिळवणी, त्रैमूर्ती पासी जाऊणे। विनविताती प्रकाश होणे, आचार अत्री ऋषीचे। इंद्र म्हणतसे स्वामी या, पतिव्रता स्त्री अनुसुया। आचार तिचा सांगो मी काय, तुम्हा प्रति विस्तारुणे। पती सेवा करीते भक्तीसी, मनो वाक्पाल कर्मेंसी। अतिथी पूजा महाऋषी, विमुख नवे कवर्ण काळी। तिचे आचार देगुणी, भीतसे गगणी। उष्ण तिसी होईल म्हणून मंद मंद तपतसे। अग्नी जाहला भयभीत, शीतले हरसे वर्तत। वायू जाहला भयचकित, मंद मंद वर्ततसे। भूमी आपण भिवनी देखा, नम्र जाहली पादुका। शाप देईल म्हणून ऐका, समस्त आम्ही भूतसो। नेनो घेईल कवण स्थान, कोण देवाचे हिरण। एका दियासी वर देची तीक्षण, तोही आम्हा ते मारू शके। यासी करावा उपावो, तू जगदात्मा ते वरावो। जाहला अमुत सर्व स्वर्ग ठावो, म्हणून तुम्हा सांगू आलो। न कराला जरी उपाव यासी, सेवा करून आम्ही तिसी। तिच्याद्वारे अहरणीची राहून चित्त धरुणिया। ऐसे कोणी त्रैमूर्ती, काम क्रोधे कांपती। चला पाहू कैसी सती, म्हणती आहे ती पतिव्रता। व्रतभंग करून तिसी, ठेवून येऊन भूमीसी। अथवा वैवस्वताल यांसी, पाठवू म्हणून निघाले। वास पहावे तिचे, त्रैमूर्ती वेश भिक्षुकाचे। आश्रम असे तिचे अभ्यागत होऊन आले। ऋषी गेला अनुष्ठान, मागे आले त्रैमूर्ती आपण। अनसुयेसी आश्वासन, अतिथी आपण आलो म्हणती। क्षुदे बहु पिडवून आलो आम्ही ब्राह्मण। त्वरित द्यावे सती अन्नदान, अथवा जाऊ आणिक ठाया। सदा तुमचा आश्रमात संतर्पण अभ्यागत, ऐकून आम्ही कीर्ती ख्यात म्हणून आलो अनसुया। इच्छा भोजन दास तुम्ही देता, म्हणून ऐकू आम्ही ठाकोणी आलो याची कामी। इच्छा भोजन मागावे ऐसे ऐकून अनसुया, नमन केले त्रैमूर्त्या। बैसकार करून या क्षालन केले चरण त्यांचे। अर्घ्य पाद्य देऊन त्यांची, गंधाक्षता पुष्पेचे। सवेची म्हणतसे हरुषी, आरोगण सारीजे। अतिथी म्हणेत ये वेळी, करुणे आलो हो अंघोळी। ऋषी येती बहुता वेळी, त्वरित आम्हा भोजन द्यावे। वास पाहुणे अतिथीन ते, काय केले पतिव्रता। ठाय घातले त्वरित, बैसकार केला देखा। बैस होऊन या पाटावरी, घृतेंचे पात्र अभिधारी। घेऊन आली आपण करी, शाक पाकत ये वेळी। तिसी म्हणती आहो नारी, अतिथी आलो आम्ही दुरी। देखुनी तुझे रूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणि कवसी। नग्न होऊन आम्हासी, अन्न वाढावे परियसी। अथवा काय निरोप देसी, आम्ही जाऊ नाही तरी। ऐकून द्विजांचे वचन, अनसुया करी चिंतन। आले विप्र पहावया मन, कारण पुरुष होईल। पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी। अतिथी विमुख त्रिहणी, निरोप घेऊ उल्लंघू। माझे म्हणणे असे निर्मळ, काय करील मनमत कुळ। पतीचा असेल स्वतःफळ, तारील मज म्हणत असे। ऐसे विचारणे मानसी, तथास्तु म्हणे तयांसी। भोजन करा स्वस्थ चित्तेंसी, नग्न वाढील म्हणत असे। पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी, पतीचे चरण वस्त्र फेडोनी झाली नग्न। म्हणे अतिथी बाळे माझे, नग्न होऊनी सती देखा। घेऊन आली अन्नोदका, तवती झाली बाळका। तया ठाया पुढे लोळती, बाळक देखुनी अनसुया। भयचकित होऊन पुनरपी, वस्त्रे नेसून आली तया बाळकांपासी। रुदन करीती तिनी बाळ, अनसुया राहावी वेळोवेळ। क्षुधार्थ झाली केवळ, म्हणून कडिये घेतसे। कडिये एवढी बाळकांची, स्तनपान देतसे अति हरुषी। एकासी सांडोणे एकासी, क्षुधा निवारण करीत असे। पाही पानवल काय झाले, त्रैमूर्तीचे बाळ झाले। स्तनपान मात्र क्षुधा केले,
तप फळ ऐसे प्रतिव्रतेचे ज्याचे उदरे 14 भुवन सप्त समुद्र बळवाग्नि जाण त्याचे क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपाणी चतुर्मुख ब्रह्मयाची सृष्टी करणार हरणेशी त्याची क्षुधा स्तनपाणेसी केवी जाहल निवारणे भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्न रुद्र तळपाण करी अनसुया मात्रेस तपस्वी होय अत्री ऐसा अनसुया ऐसी अत्री रमणी नव्हती मागे ऐसी कवणे त्रयमूर्तींची जाहली जननी ख्याती प्रगटली त्रिभुवनी कडिये घेऊणी बाळकांची खेळवी तसे तिघांची घालून या पाळण्यासी पर्यंत गाये तियेवेळी पर्यंत गाये नानापरी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हास सप्तस्वरी संबोखी तसे त्रयमूर्तीसी इतुके होता तियेवेळी मध्यान तिथी काळी अत्री ऋषी अति निर्मळी आला आपुला आश्रमासी घरा माझी अवलोकिता तव देखील अनसुया गाता कैसे बाळे ऐसे म्हणता पुसत असे त्रियेस्ती तिने सांगितल्या वृत्तांतू ऋषी ज्ञानी असे पाहतू त्रयमूर्ती हेची म्हणतू नमस्कार करीत असे नमन करिता अत्री देखा संतोष विष्णू पिणायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तियेवेळी बाळ करायले पाळण्यांसी निज मूर्ती ठाकिले सन्मुखेंसी साधू साधू अत्री ऋषी अनसुया ऐसे पतिव्रता तुष्टल तुझे भक्तीसी वर माग म्हणे जो इच्छिसी अत्री म्हणे सतीसी जे वांछीसी ते मागा आता अनसुया म्हणे अत्रीसी प्राणेश्वरा तुझी होसी देव पातले तुझे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळ आमचे घरी राहावे माझे पुत्रावरी हेची मागतो निर्धारी त्रयमूर्ती आपण एक रूपे ऐसे वचन ऐकोनी वर दिला मूर्ती तिणी राहती बाळक म्हणून आपण गेले निजाले यासी त्रयमूर्ती राहिला त्याचा घरी अनसुया पोशी बाळकापरी नाव ठेवले प्रीती करी त्रिवर्गांचा पर्यसा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनसुयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभा राहुणी माताभिमुखा त्रिरूप मागती कौतुका जाऊ तापसी निजस्थाना दुर्वास म्हणे अहो जननी माम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थ आचरणे म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे आओ माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्र मंडळी वास माते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरणी चित्ती त्रयमूर्ती तोची हे निश्चिती म्हणून चरणी तेयसी त्रयमूर्ती जाणा तेची दत्त सर्व विष्णुमय जगतू राहील तुमचे चरण चित्ते विष्णुमूर्ती दत्तात्रेया त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थाना अनुष्ठानासी अनसुयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिले मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळ पीठ श्री गुरूंचे ऐसे परिसिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोष करी प्रश्न आणि का पुसत असे सिद्धासी जय जय सिद्ध योगीश्वरा भक्त जनाचा मनोहरा तारगु संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधू तुझे प्रसादे मद ज्ञान उपतले असती काज तारकामुचा योगीराजे विनंती माझी परियसी दत्तात्रेयाचा अवतार सांगितले मद पूर्वापार पुढे अवतार झाला गुरु कवणे परी निरोपीजे विस्तार करुणी बाळकासी सांगावे स्वामी कृपेसी गुरुमूर्ती अवतार झाले कैसे अनुकृपेसी निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकाता होय मनोहरी सकळा विष्ट साधती इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतारो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अत्री अनसुया मंदिरस्य त्रयमूर्ती अतिथि रूप अवतरतात्री अवतार कृतम नाम चतुर्थोध्याय प्रसंग 4 ग्रंथ संख्या 588 श्री गुरुनाथार्पणमस्तु शुभम भवतु।